आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या पिढीमध्ये आहोत ती आहे ANI, आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. कालांतराने आपण आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसासारखीच काम करणारी बुद्धिमत्ता विकसित करू. आणि या बुद्धिमत्तेचा सध्याचा वेग पाहता आपण तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा लवकरच पोहोचू शकतो. त्याला आपण आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स म्हणतात, अर्थात ASI. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स म्हणजे काय की मानवापेक्षा कैक पटीने वेगाने अचूकतेने काम करणारी बुद्धिमत्ता, ज्यामध्ये माणसापेक्षा वेगळी कामे म्हणजे तुम्हाला हवामान बदलावर नियंत्रण मिळवायचं आहे, वेगवेगळ्या रोगांवरती औषध शोधायचं आहे, विश्वातल्या किचकट प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे, तर ही सर्व कामे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स करू शकते. किंबहुना त्यांची ती उद्दिष्ट आहे ती याही पेक्षा वेगळी असू शकतात. विचार करा, आपल्यापेक्षा वेगवान, आपल्यापेक्षा कितीतरी पट बुद्धिमान जर बुद्धिमत्ता तयार झाली कृत्रिमरित्या, तर त्यावेळी मानवी अस्तित्वाचं काय होऊ शकतं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ASI कडून आपल्याला काय अपेक्षा आहेत किंवा असाव्यात हे आत्ताच मानवाने ठरवलेलं खूप महत्वाचं ठरणार आहे.